मैक्सिमा फिनवेस्ट जो है एक वित्तीय संस्था है जो जिसकी शुरुआत केरल के कोचिन से हुई थी। तो केरल में और दक्षिण भारतीय क्षेत्रों में जहाँ पे आप कहेंगे कि कर्नाटक, आंध्र तेलंगाना और केरला तमिलनाडु, इन राज्यों में इसकी उपस्थिति है। और ये कंपनी जो है पिछले 23 साल से, मतलब करीबन 25 साल से ये कार्यरत है। और इसमें प्रमुख रूप से हम सोने पे कर्जा देते हैं। जो सोना गिरवी रख के जो ऋण जो रहता है वो उपलब्ध करा देते हैं लोगों को। और इसमें अब रेट ऑफ इंटरेस्ट की बात कर रहे थे, तो रेट ऑफ इंटरेस्ट महीने के हिसाब से, जिसको छोटी छोटी ज़रूरतें रहती है, लास्ट मोमेंट की ज़रूरतें रहती है, वैसे कस्टमर्स जो हमारे पास आते हैं तो उनको उस छोटे छोटे लोन पे महीने के हिसाब से, महीने के 1% से लेकर 1% से लेकर 2% तक का महीने का इंटरेस्ट रेट रहता है। और इसमें हम अलग इसलिए है क्योंकि बहुत ही, मतलब तुरंत हम लोन प्रदान करते हैं। ये कर्जा जो होता है, किसी को यहाँ पे आके हमारे लिए वेट नहीं करना पड़ता, इंतज़ार नहीं करना पड़ता ज़्यादा देर तक। जो बेसिक डॉक्यूमेंट जैसे अपना केवाईसी हमें देते हैं, और सोने की प्यूरिटी जो हम एक बार चेक करने के बाद तुरंत ही उस पैसा हम कस्टमर को दे देते हैं। अब तक कितने लोगों ने तुम्ही विचारा काय सर आतापर्यंत 500 शाखा तुम्ही ऑल ओव्हर साऊथमध्ये जास्त केली, आता मुंबईमध्ये आलेला आहे. तुम्हाला काय एक्सपेक्टेशन आहे मुंबईच्या जनतेतून किंवा महाराष्ट्रातून? महाराष्ट्र म्हणजे एक आपल्यासाठी अगदी महत्त्वपूर्ण राज्य आहे. आणि महाराष्ट्रात मुंबई आपल्याला महत्त्वपूर्ण आहे आणि इम्पॉर्टन्स आहे मुंबईचा, कारण मुंबई एक मिनी इंडिया आहे आपल्यासाठी. आणि ह्यात महाराष्ट्रीयन आणि त्या व्यतिरिक्त बाहेरचे पण लोक आहेत एक. आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावरचे लोक पण आहेत, म्हणजे लोअर मिडल क्लास आणि अपर मिडल क्लास. आणि आम्ही फोकस करतोय मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लासवर. तर मुंबईत आम्ही एक लिमिटेड नंबर्सनी राहून बाकीच्या महाराष्ट्रात, म्हणजे आपण कोकणात किंवा एक्स्ट्रीममध्ये विदर्भ, मराठवाड्यात किंवा खानदेशात, ह्या टोटल महाराष्ट्रात आपण लोकांना, आणि इम्पॉर्टंटली आम्ही ग्रामीण भागात ज्या लोकांना बँकिंग सेवा ही उपलब्ध नाहीये, त्या त्या सेगमेंटच्या लोकांसाठी आपण सर्व्हिस देणार आहोत. जशा प्रकारे मुंबईमध्ये अनेक ब्रँचेस आहेत जे गोल्डवर लोन देतात, तुमच्या लोकांना भरोसा का दिला पाहिजे? तुम्ही काय लोकांना व्यवसाय देणार? आम्ही एक ब्रांच ओपन करतो, एक शाखा ओपन करतो, म्हणजे त्या रिजन मध्ये, त्या ग्रामीण भागात किंवा त्या लोकल पॉकेटमध्ये आपण शाखा ओपन करतो. पहिली गोष्ट, आम्ही जे कर्मचारी नियुक्त करणार आहोत ते लोकल असणार आहे तिकडचे. आम्ही 10 किंवा 15 किलोमीटर, 25-50 किलोमीटर लांबचे कर्मचारी नियुक्त नाही करत. आम्ही लोकली तिकडचे कर्मचारी नियुक्त करतो. तिसरी गोष्ट, पुन्हा मी तेच माझं म्हणणं असं आहे की आम्ही RBIच्या रूल्स अँड रेग्युलेशन्सच्या गाईडलाईन्समध्ये राहून काम करतोय. तर त्यात पण ते पण एक सिक्युरिटी आहे. आणि कंपनी 25 वर्ष कंप्लीट केलेली आहे साऊथ इंडियामध्ये, आणि 500 ब्रांचेस आहे. आणि 500 ब्रांचेस म्हणजे काही एक म्हणजे एवढं साधारण गोष्ट नाहीये. तर 500 ब्रांचेस मागच्या 1997 पासून आम्ही 150-200 ब्रांचेस घेऊन गोल्ड लोन, म्हणजे हे सोने तारण ठेवून हे करतोय, लोकांना सर्व्हिस देतोय. तर त्यात लोकांनी विश्वास का करावा, म्हणजे आम्ही पण लोकांना पैसे देतोय असं नाही. एका बाजूने सोने आपल्याला मेन बिझनेसच ते आहे आपल्याचं. तर लोकांना आपण वन साइडेड बिझनेस पण नाही. आपल्याकडे सोने ते देत असतील तर त्याची ती रक्कम पण आम्ही देतो. आणि महाराष्ट्रात किंवा कुठल्याही राज्यात आपल्याला इस्टॅब्लिश व्हायचं असेल तर आपल्याला ते विश्वास आणि तो ट्रस्ट ठेवूनच काम करायला लागणार.
आणि मागच्या 10 ते 20 वर्षात तुम्ही बघितलेलं असेल तर बऱ्याच गोल्ड लोन कंपन्या आल्या आणि गोल्ड लोन कंपन्यामध्ये अजूनपर्यंत एक सुद्धा धोकाधडी करून केलेली कंपनी नाही आहे. आपल्या कोऑपरेटिव्ह बँक असो किंवा बाकीच्या बँक्स, लहान मोठ्या बँक्स असो, धोकाधडी घडलेली आहे. पण एक पण एनबीएफसी आपल्या इतिहासात किंवा मागच्या चरित्रात तुम्ही बघितलं असेल तर एक पण एनबीएफसी आजपर्यंत बंद झालेलं नाहीये किंवा गुंतवणूक इकडनं गेलेले नाहीये. आपली केएल कंपनी आहे त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती सांगा. म्हणजे ती कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये ऍक्टिव्ह आहे, त्याचं फंडिंग कसे, साऊथमध्ये कशा प्रकारे काम केलं. साऊथमध्ये स्टार्टिंग ही कंपनी केरळमधनं आहे. हेड ऑफिस कोचिंगला आहे. फक्त केरळमध्ये 300 ब्रांचेस आहे आणि ह्या 300 ब्रांचेस कसे स्टार्ट झालेत ते सांगतो मी तुम्हाला. आधी फर्स्ट आपण 5-10 ब्रांचेस ओपन केले एक डिस्ट्रिक्ट मध्ये, जिल्ह्यात. जेव्हा लोकांना आपल्यावर विश्वास बसला पुढच्या जिल्ह्यात गेलो, असं करून करून टोटल केरळमध्ये 300 ब्रांचेस झाले. सोने तारण हे एक बिझनेस झाला आणि आपण इन्व्हेस्टमेंट्स पण घेतो कस्टमर्सकडे. तर मागच्या 6 NCD सिरीज मध्ये टोटल ओव्हर सबस्क्राईब झालेले आहे फक्त केरळमधनच आणि कर्नाटकच्या काही ठिकाणामध्ये. तर तेवढा विश्वास आपल्यावर आहे लोकांचा. आणि केरळ हे आपल्या टोटल भारतात एवढ्यात जास्त शिक्षित स्टेट आहे. तर एका फायनान्शियल कंपनीमध्ये आणि हायेस्ट लिटरसी असलेल्या स्टेटमध्ये जर एवढा ट्रस्ट असेल तर ही कंपनी तेवढा ट्रस्ट ठेवूनच चालली आहे मागच्या 25 वर्षात. तर तेच आपण बाकीच्या स्टेटमध्ये कंटिन्यू करायचं ठरवलेलं आहे. आणि ते विश्वास आपण ठेवू आणि ट्रस्ट एलिमेंट आपल्यासाठी एवढ्यात महत्वाचा आहे. थैंक यू. आंकड़े की बात करें तो 2 लाख कस्टमर हमारे हैं. इतना स्ट्रांग है, इसकी नींव इतनी स्ट्रांग है कि 2 लाख कस्टमर हमारे, जितने स्टेट्स में जितने 500 ब्रांचेस है, 500 शाखाओं में 2 लाख कस्टमर्स हमारे लाइव है अभी. मुंबई में कहाँ ये इसके ब्रांचेस हैं? मुंबई, हाँ, तो शुरुआती दौर में हम 25 ब्रांचेस की जो बात कर रहे हैं, 25 शाखाएं जो हम खोलने जा रहे हैं, तो इसका मेन ऑफिस जो रहेगा लोअर परेल में हम स्टार्ट कर रहे हैं. लेकिन हमारा जो सेगमेंट जो है, जिन कस्टमर्स को हम ये सेवा प्रदान करने जा रहे हैं, ये कस्टमर्स हमारे लिए रूरल और सबर्बन एरिया में रहेंगे. तो हम सबर्बन मुंबई की बात करेंगे तो थाने से स्टार्ट करेंगे, कर्जत कसारा एरिया में हम स्टार्ट करेंगे. वेस्टर्न लाइन में जाएंगे तो वसई, विरार, नाला सुपारा इस साइड में स्टार्ट करेंगे. ग्रेटर मुंबई में जहाँ पे फ्लोटिंग पॉपुलेशन है, जहाँ पे लोग आते जाते रहते हैं अपने नौकरी के लिए या रोजमर्रे के लिए, वैसे एरिया में हमारा ज़्यादा फोकस नहीं रहेगा जहाँ पे गोल्ड लोन का. लेकिन बहुत ही लिमिटेड तौर पे वहाँ पे भी हम रहेंगे. रायगढ़ से लेकर थाने तक और वेस्टर्न लाइन में वसई, विरार तक और यहाँ पे कर्जत कसारा तक हम प्रेजेंट रहेंगे. एक सवाल है कि आज के दौर में लोग भरोसा कैसे करेंगे, क्योंकि बहुत सारे देखे थे कि ऐसी कंपनियां आती हैं, लोग इन्वेस्ट करते हैं, अपना गोल्ड लोन लेके जाते हैं, फिर ऐसी बहुत सारी कंपनीज के साथ धोखाधड़ी भी हो जाती है. ऐसे में जो विश्वास की बात आती है वो आप कैसे लोगों को दिलाएंगे? सही सवाल और सही मतलब डाउट जताया आपने यहाँ पे. और ये बिजनेस ही विश्वास का बिजनेस है. ये जो हम लोन देते हैं, ये प्लेनली एक लोन नहीं होता है. इसमें हमारे पास मतलब अपना घर का जेवर जो होता है, जो सोना जो होता है वो देता है, उसमें सेंटिमेंटल वैल्यू रहता है. और धोखाधड़ी और विश्वास की जो बात कर रहे हैं, जिसमें पहली चीज़ ये है कि हम रेगुलेटेड हैं. हम रिजर्व बैंक के कार्य मर्यादाओं के तहत हम काम कर रहे हैं. तो उस रूल्स और रेगुलेशन के तहत रह के हम जब ये काम करते हैं, इसमें रेगुलेटर का बहुत सारा कंट्रोल रहता है. वो पहली चीज हो गई. और 25 साल का धरोहर लेके हम बैठे हुए हैं, तो इसमें धोखाधड़ी की बात नहीं आती. और 500 ब्रांचेस हमारे हैं जहाँ पे 2000 करोड़ का हम एसेट जमा कर चुके हैं और लोन हमने दिया हुआ है लोगों को. तो हम एक लॉन्ग टर्म बिजनेस करने के लिए मार्केट में उतरे हैं, जहाँ पे विश्वास ही एक चीज है जो हमारे लिए, लोगों का विश्वास हमारे ऊपर,
जो हमारे लिए लंबे दौर तक बिजनेस करने का और लोगों को सर्विस उपलब्ध कराने का मौका देगी। एनसीडी सिक्योर्ड और एनसीडी जो हम करते हैं, जो निवेश की बात करें इस कंपनी में, हम चूंकि हम बैंक नहीं है, फिक्स डिपॉजिट नहीं ले सकते आरबीआई की मर्यादाओं के तहत, लेकिन हम एनसीडी जो देते हैं, नॉन कन्वर्टिबल डिबेंचर जिसको कहते हैं, वो पूरा सिक्योर्ड रहता है। जो हम लोन का या सोना कर्ज का बिजनेस करते हैं, उसको हम उसका पूरा बैकअप इस एनसीडी को रहते हैं। तो ये भी एक ट्रस्ट और विश्वास वाली बात होगी।